ताबडतोब विश्वकर्माला बोलावलं आणि सांगितलं, माझा मित्र झोपलेला आहे, ज्या आणि नगरामध्ये हा राहतो तिथे जाऊन ती सगळी नगरी द्वारकेप्रमाणे समृद्ध करून दे. द्वारकेपेक्षा एकही कमी गोष्ट मी सहन करणार नाही. त्यांनी विचारलं विश्वकर्मानी, सुवर्ण महल, सोन्याचा महल, माझ्या महालापेक्षा देखील उत्कृष्ट सुवर्ण महल व्हायला पाहिजे. तिथे जाहीर करून दे की माझा मित्र सुदामा या नगरीचा राजा झालाय आणि माझी वहिनी सुशीला राणी झाली आहे आणि मुलं युवराज झाले. सगळं सांगितलं, पण एक नाही सांगितलं की तिथे आणि द्वारकाधीशाच्या सौजन्यांनी असा एक बोर्ड लावून दे. नाही दे बघा, पुण्य करायचं असलं अंधारात करा आणि पाप करायचं असलं उजेडात करा. याचं प्रत्यक्ष उदाहरण भागवत आहे. परीक्षिताकडनं किती पाप झालं होतं. ब्राह्मण, संत, ऋषी यांचा अपमान झाला, गंगेवर जाहीर केलं, ऋषी मुनींना जाहीर करून टाकलं पाप. आणि श्रीकृष्ण किती पुण्य करतात, किती दिलं आपल्याला आता कळेल किती दिलं. आणि ते सांगितलं काही अंधारात ते दिलं, स्वप्नामध्ये जाऊन दिलं की मित्रा तू माझ्या करता काय आणलं हे बघून घे. काय होतं? 4 मुठी पोहे. 4 मुठी पोहे नव्हते, तू माझ्या करता 4 द्वारकेचं ऐश्वर आणलेलं आहे. 1 मुठ पोहे म्हणजे एका द्वारकेचं ऐश्वर आहे. आणि बघ मी तुला केवळ एकाच द्वारकेचं ऐश्वर देतो, 3 द्वारकेच्या ऐश्वर्याने मी तुझा ऋणी आहे. वा रे वा, इतका दयाळू कोणी आहे हो. आणि 4 मुठी पोह्यामध्ये आणि ती एकच मुठ खाल्ल्यानी 1 द्वारका दिलं आणि सांगितलं 3 मुठी आणि 3 द्वारकेच्या ऐश्वर्याचा मी तुझा ऋणी आहे. मी सुदामाला कधी कमी पडेल कोणत्या गोष्टीची नाही. सुदामा एकदम जागे झाले. विचारलं काय झालं. जर सांगितलं असतं असं मला स्वप्न पडलं तर लोकांनी काय म्हटलं, तर मोठ्या घरी आला, गप्पा मारून दिल्या, त्या काहीतरी 10 वारून. सुदामांनी काय सांगितलं, द्वारकाधीशा मला तुझ्या कृपेशिवाय काही नको तिथे. आणि रुक्मिणीला देखील कळलं नाही काय दिलं म्हणून. अहो रुक्मिणीची माया याच्यावर काय चालणार आहे, श्रीकृष्णावरती काहीच कळलं नाही. दूर आणि सुदामा 2 दिवस थांबले, द्यायला लागले. असं वाटलं की आता सुदामाला असं वाटलं की हा मला आणखी 2-4 दिवस ठेवून देईल, पण नाही ठेवलं. कारण का सुशीला व्रतस्थ होऊन बसली होती. हा जर न गेला तर ती कुठेतरी निघून जाईल मुलांना घेऊन. म्हणून याला जायला निघाल्यावर पितांबर नसलेला सगळ्या राण्या बघतायत. मित्रा थांब, जिथे धोतर ठेवलं होतं तिथे गेले. धोतर दिसेना, जुनं धोतर होतं ते. आणि डोळ्याला धारा लागल्या. रुक्मिणीच्या काय झालं स्वामी, आपण रडताय कशाला. रुक्मिणी तिथलं वस्त्र कुठे गेलं ग. रुक्मिणी सांगितलं स्वामी वस्त्र तिथे आणि त्याला चिकटून बसलेलं आहे, आपण ते बघितलं. तिला वाटलं ते वस्त्र काढलं आणि सांगितलं मित्रा थांब. पितांबर सोडून घेतला, ते वस्त्र सगळ्यांना वाटलं हा किती निष्ठुर आहे. नेसवलेले वस्त्र देखील सोडून घेतलं. सांगितलं रुक्मिणी हे माझ्या महालात ठेव, तू आपल्याजवळ ठेवू नकोस. आश्चर्य वाटलं. एका धोत्राने आले आणि किती वस्तू आणल्या होत्या. सुदामाचं शरीर, काठी, फाटकं धोतर आणि पोहे, 4 वस्तू आणल्या. 1 वस्तू देऊन टाकली, 3च वस्तू घेऊन चालल्या. काय सांगितलं होतं, मी मागायला नाही जात, मी द्यायला जात. ज्या लोकांनी चेष्टा केली होती सगळ्या द्वारकेमध्ये वार्ता पसरली. आणि सुदामा बस आले तसे गाठोडीतले सगळे पोहे देऊन टाकले, आपलं ते धोतर नेसले. रुक्मिणी रडायला लागली. स्वामी रुक्मिणीच्या भावामधनं एक ब्राह्मण, आपला मित्र, एक तपस्वी आणि 2 रुपये दक्षिणा, आज्ञा करा याच्या घरी काय पाठव. रुक्मिणी जाऊ दे त्याला. आता इतकं विवरण करायला वेळ नाही. असं का केलं, जा. असं नाही सांगितलं की तुला माझ्या रथाने पोहोचवून देतो. द्वारकाधीश ते करतात, भगवान जे करतो आणि ते भागवत सांगत का नाही, आधी करतात. आपण सांगतो पुष्कळ पण करत काहीच नाही. गेले पुन्हा झाडाखाली जाऊन बसले. आता काय सांगितलं, मित्रा आता येताना वहिनीला बरोबर घेऊन म्हणाले. हो गेले, झाडाखाली झोपले. ताबडतोब विश्वकर्माला, ताबडतोब गरुडाला बोलावलं आणि सांगितलं माझा मित्र झोपला, त्याच्या नगरीमध्ये पोहोचून देत्या.
रुक्मिणीला शंका आली की याला काहीच दिलेलं नाही, काहीतरी रुक्मिणीने, आणि परीक्षा तर मायाच घेत असते रुक्मिणी सुदामा झोपला असताना एक सोनचिडिया होऊन गेली. एक चिमणी आहे, तिचं नाव सोनचिडी आहे. अगदी सोन्यासारखी असते, फार कमी दिसते ती. तिचे पाय वगैरे आम्हाला जीवनात 2 वेळ दिसले आतापर्यंत. ती आपण मुंबईच्या अजब बंगलामध्ये जाल, तिथे आपल्याला दिसत, नागपूरच्या नाही आहे पण मुंबईच्या अब्दुल्लामुळे ही सोनचिडी आहे. पाय वगैरे आपल्याला सोन्याची उठलून ठेवून द्या. ती बनून तिथे गेली आणि झोपेमध्ये खरं ते माणसाच्या मुखामधनं बाहेर पडते. तिने विचार केला की ते खरं ते काय झोपेत बाहेर पडेल, पण सुदामाच्या झोपेमध्ये काय निघाल, द्वारकाधीश तुझी माझ्यावर कृपा ठेव, मला मायेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नको मला, आणि तुझ्या कृपेशिवाय एक दिडकी देखील नको. रुक्मिणीच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. ती किती निस्वार्थी आहे. द्वारकाधीशाबद्दल जरा देखील मनामध्ये वाईटपणा नाही आला. रुक्मिणी ठरवून टाकलं की एका स्वरूपाने याच्या महालावर राहील. गरुडाबरोबर रुक्मिणी गेली, एका स्वरूपाने तिथे राहिली. तिथे आणि सुदामा गेल्या बरोबर तिथे, आणि जिथे त्याची झोपडी होती तिथे मोठा महाल केला. महाल झाला मोठा, आणि तिथे मोठमोठे पहारेकरी लागले, जाहीर करून दिले. यांना असं वाटलं की मी इथे गेलो आणि इथे तर सुशीला, गोविंद, गोपाळ कोणीच नाही. विचार केला, दुसरा असता तर काय म्हटलं असतं, अरे रे मी द्वारकेला गेल्याने माझ्या मुलाबाळांचा सत्यानाश झाला, गेलो नसतो तर बरं झालं असतं, असं नका म्हणू. भगवंताच्या कार्याकरता तुम्ही गेला, याच्यासारखं दुसरं उत्तम कार्य नाही आहे. सुदामा काय म्हणतो, द्वारकाधीशा तुझी असं कोणी म्हणेल, माझ्यावर केवढी कृपा, मला पत्नीच्या आणि मुलांच्या मोहामधनं देखील तू दूर करून टाकलं. जिथे असतील तिथे त्यांना सुखी ठेव. जायला निघाले. झाडाखाली सुशीलाचा संसार किती होता हो. एका किंतांच्या तुकड्यामध्ये सगळा संसार बांधलेला होता. दोन्ही मुलं मांडीवर घेतली आणि संसाराची गाठोडी जवळ ठेवली. एकदम आवाज दिला, स्वामी स्वामी. सुशीला, या पहारेकरांनी तुला का धरून ठेवलं? तू चोरी केली. महाराज, आपली सुशीला चोरी करेल, मग हे कोण आहे? सुशीलाने सांगितलं, हे सगळे आपले सेवक आहेत. सुशीला, तू देखील माझी चेष्टा करतेस. सुशीला, मी गरीब आहे. स्वामी, हे खरं आहे, जे घडलं ते सांगितलं. तेव्हा सुदामांनी काय म्हटलं की आपल्याला हे कशाला पाहिजे, दुसरी असती तर काय म्हटलं असतं, आजची तरी तर आणि उपाशी मरत होतो ना, आता नकर कशाला करत चला घरात. पण सुशीलांनी काय म्हटलं, स्वामी आपल्याला नको आहे तर माझा संसार बांधून तयार, आपण आज्ञा करा, आपलं अनुसरण करा. तेवढ्या सेवक आले आणि सांगितलं की द्वारकाधीश आपली आठवण करताय. एकदम हे दारावर गेले, सांगितलं आतमध्ये प्रवेश करा. महाल तिथे जाहीर केलं होतं. तिथे गेल्याबरोबर नमस्कार केला. द्वारकाधीश धावत आले, मित्रा हा तुझा महाल आहे, यात प्रवेश कर. सुशीलेला नमस्कार केला आणि दोन्ही मुलांना द्वारकाधीशाने आपल्या कडेवर घेतलं आणि सांगितलं, वहिनी आता ती गाठोडी मी सांभाळेल. काय? प्रारब्ध. त्याचं नाव कृष्ण आहे. कृष्ण ती कर्षयती. प्रारब्ध क्रियमान आणि संचित आकर्षण करून घेतलं त्यांनी. तर चल, आणि गेले तिथे. आतमध्ये गेल्याबरोबर तसलाच रत्नमंचक जसा इथे होता तसा, आणि त्या रत्नमंचकावर पितांबर ठेवला होता जो नेसवला होता तो. तिथे गेल्याबरोबर वर बसवलं, सुशीलेला वर बसवलं आणि द्वारकाधीश खाली बसायला लागलं. श्रीकृष्णाने आणि सुदामाने सांगितलं, आपण माझ्या जवळ बसा. जवळ बसवलं. विचारलं की हे सगळं कोणा करता? आजो पितांबर नेसवून दिला, धोतर पुन्हा तिथे ठेवून दिलं. आणि सुदामाने विचारलं, हे सगळं कोणा करताय? मित्रा, हे सगळं तुझ्या करताय. मी याचा मालक झालो. हो, मी आता काही करू शकतो. म्हणाले, हो. आता कोणाला असं वाटलं की हा मालक झालं असं म्हणतो, म्हणजे हा म्हणेल मग तू दिलाय तर त्याला कोर्टात जाऊन रजिस्ट्री तरी करून टाक. म्हणून म्हटलं खरं आहे की नाही, हेच आहे. जेव्हा द्वारकाधीशांनी सांगितलं हे तुझं आहे, तू काय वाटेल ते करू शकतो, तेव्हा सुदामांनी काय केलं, सुशीला पाण्याची झारी दे.
पाण्याची झारी घेतली, द्वारकाधीशांचा उजवा हात घेतला आणि हातावर पाणी टाकून, जे मला तू दिलेलं आहे, ज्याचा मी मालक झालो, ते समस्त ऐश्वर्य आणि त्वदीय वस्तू तुभ्यमेव समर्पय कृष्णार्पण देऊन टाकलं. पाणी सोडून दिलं, नमस्कार केला. पितांबर सोडायला गेले, त्यांचं घेतलं, त्यांना कृष्णार्पण करून दिलं. आणि पितांबर सोडायला, मित्रा काय करतो? पितांबर देखील कृष्णार्पण झाला, सोडून देतो. मित्रा थांब, मिठी मारली. किती तुम्हाला बंधनात टाकतो? मित्रा हे सगळं माझं आहे ना? म्हणाले हो. मित्रा माझी तुला प्रार्थना आहे की माझ्याजवळ ऐश्वर, काय सांगतो श्रीमंत लोकांनी ऐकून घ्यावं. काय सांगतो की श्रीकृष्ण सांगतात माझ्याजवळ ऐश्वर भरपूर आहे पण सांभाळणारा नाही आहे. जे मोठमोठे धनवान आहेत ते ऐश्वर सांभाळतात, ऐश्वर्याचा आणि वाटेल तसा दुरुपयोग करतात, सत्कारणामध्ये कोणी खर्च नाही करत. तेव्हा माझ्याजवळ ऐश्वर भरपूर आहे पण सांभाळणार नाही, तू याचा सांभाळ कर. सुदामाने काय सांगितलं? बेटा जे ऐश्वर आहे हे सगळं द्वारकाधीशांचं ऐश्वर आहे, याचा उपयोग करा, उपभोग नका करू. आणि आपलं जे काही आपल्या जवळ आहे लक्षात ठेवा, आपण विचार करा. येताना आपण बरोबर आणलेलं आहे नाही, जाताना बरोबर घेऊन जाणार नाही. सगळं इथे मिळालेलं आहे, जे आहे ते सगळं द्वारकाधीशांचं आहे इथे. आणि द्वारकाधीश तिथे सुवर्ण महालामध्ये तिथे घेऊन गेले सेवक. तिथे नेल्याबरोबर आणि सुदामाने सांगितलं की जिथे द्वारकाधीश नाही तिथे मी राहणार नाही. ताबडतोब द्वारकाधीश बाहेर आले. सांगितलं मित्रा एका स्वरूपाने मी सदैव तुझ्या जवळ राहील. द्वारकाधीश राहिल्या बरोबर आणि सुशील आहे, लक्ष्मी महालक्ष्मी केली, मी देखील आपल्याला सोडून कुठे राहणार आहे. इतकं ऐश्वर दिलं, पुन्हा महालक्ष्मी आणि द्वारकाधीश सान्निध्यात मुलं सांभाळत आहेत. आणि सुदामा एवढं ऐश्वर प्राप्त झाल्यानंतर सुदामा आणि सुशीला अतिशय प्रेमाने गोपाल कृष्ण गाइए मुरली मनोहर गाइए रे भजो नंदन के लाल प्रभु गाइए गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए गिरधारी गिरधारी गाइए रे गाई मीरा के नाथ प्रभु गाइए गाई मीरा के नाथ प्रभु गाइए राजा राम गाइए तुलसी के राजा राम गाइए भजो तुलसी के राजा राम गाइए सावरिया सावरिया गाइए रे रसी के सावरिया गाइए भजो नरसी के सावरिया गाइए विठल
गाइए राधे गोपाल राधे गोपाल गाई गोपी गोपाल भजो गोपी गोपाल गाइए गोविंद गोविंद गाइए भजो राधे गोपाल कृष्ण 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 गाइए वृंदावन के लाल की जय। एक यानंतर एका अध्यायामध्ये नृगराजाची कथा आहे. नृग नावाचा राजा होता आणि देताना दान एक गाय पुन्हा कळपात परत आली. ती पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला दिली गेली. पहिला ब्राह्मण आपली गाय मागायला लागला. त्याने सांगितलं ती दुसऱ्याला दिल्या गेली, घेऊन जा. नाही घेतली त्याने. तेवढंच म्हणतो तो हे काय बंद आहे. त्याने उदर तू काय हो भाऊ उदर बंद काय हे नका बंद होऊ दे ना. तर तो सरडा झाला आणि बाळकृष्णाने हातावर विचारलं कोण आहे. म्हणे दानी राजामध्ये नृगराजाचं आपण ऐकलं असेल नाव. मी नृगराज आहे. तेव्हा चुकून ब्राह्मणाला दिलेलं दान माझ्या घरात आलं म्हणून अशी स्थिती झाली. श्रीकृष्णाने सगळ्या आपल्या यादवांना सांगितलं की ब्राह्मणाच्या दानाची एकही वस्तू आणि चुकून देखील आपल्या आणि महाराज येणार नाही याची दक्षता ठेवा. एका अध्यायामध्ये आणि कुरुक्षेत्रामध्ये पंचक तीर्थ नावाचं तीर्थ आहे. तिथे सगळे यात्रेला गेले द्वारकेचे लोक आणि ब्रजवासी. हे वर्णन आहे. एका अध्यायामध्ये अर्जुन सुभद्रा यांच्या विवाहाचं वर्णन आहे. आणि शेवटच्या 90वा अध्याय दशमस्कंदाचे अध्याय 90 आहेत. 90व्या अध्यायामध्ये बोलू नका कोणी. 90व्या अध्यायामध्ये 90व्या श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन. त्याच्या अगोदर एका अध्यायामध्ये वेदस्तुती आहे. वेदाने जी स्तुती केली ती आणि वेद ज्ञानी लोक भगवंताचा विवर्तवाद म्हणतात वेदस्तुतीला आणि भक्त लोकांचा तो परिणामवाद आहे. अर्थ एकच आहे पण शब्दामध्ये फरक आहे. आणि शेवटच्या अध्यायात श्रीकृष्णाचं आणि लीलांचं थोडस वर्णन करून हा दशमस्कंद जो 90 अध्यायाचा आहे तो पूर्ण केला. बोली वृंदावन बिहारी लाल. एकादशी स्कंदाला सुरुवात उद्या सकाळी 9 वाजता होईल आणि उद्या केवळ 11 वाजेपर्यंतच आपलं भागवत चालेल. आणि 11 वाजता या सगळ्या होणाऱ्या कार्यक्रमाची इतिश्री होऊन जाईल. उद्या दुपारच्या वेळेला आणि भागवत इथे राहणार नाही. असतो बोली वृंदावन बिहारी लाल. एक आमच्याकडे चिठ्ठी आलेली आहे की चुनडी हे भजन झालं पाहिजे. हे भजन राजस्थानी आहे. राजस्थानामध्ये आमचे कार्यक्रम खूप होतात. तिथे हे चुनडी पुष्कळ गावी लागते. आता इथे देखील आणि चिठ्ठी लिहून पाठवलेली आहे की चुनडी फरमाईशचा जमाना आजकाल. ऐकून घ्या चुनडी. तेव्हा तर मुलांना कृपा करून सांभाळून बसवून ठेवा. उठू नका देऊ. एक ब्रजी गोपी जी राजस्थानची राहणारी आहे नवीन तिथे आली. आता राजस्थानामध्ये घुंगटाची पद्धत आहे. आता ती नवीन आली तिने आणि आपलं घुंगट घेऊन आली. ती घुंगट घेऊन आली आणि श्रीकृष्ण नवीन गोपी बघितली आलेली. बघा साधना पूर्ण झाल्याशिवाय त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. पूर्ण झाली साधना पूर्ण झाली. त्या श्रीकृष्णाने विचारलं हे गोपी तू माझ्या बरोबर आणि डोलाला येतेस. हो या बाजूने श्रीकृष्ण आला बरोबर तिने
इकडच्या बाजूने समोर आल्याबरोबर तर त्यांनी सांगितलं का बरं तू आणि झेरकाने तिने सांगितलं अगोदर माझी एक साध पूर्ण करा. साध म्हणजे इच्छा. तुझी काय इच्छा आहे ती गोपी आपली इच्छा सांगते. म्हारी चुंदडी म्हारी चुंदडी बसंती रंगायचे मारा सावरिया रंगायचे मारा सावरिया मैं थारा संग डोलूंगी. म्हारी चुंदडी बसंती रंगायचे मारा सावरिया रंगायचे मारा सावरिया मैं थारा संग डोलूंगी. लहर लहरियो मंगायचे मारा सावरिया मंगायचे मारा सावरिया मैं थारा संग डोलूंगी. लहरियो मंगायचे मारा सावरिया मंगायचे मारा सावरिया मैं थारा संग डोलूंगी. माने श्याम रंग चंदनी उड़ाए मारा सावरिया उड़ाए मारा सावरिया मारा संग डोलूंगी. आगे श्याम